देशाची राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचं कनेक्शन उत्तर प्रदेशमध्ये असल्याचं समजते. दिल्लीत एका महिलेनं तिच्या पतीची हत्या केली. मोहम्मद शहीद असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे. दोघेही पती-पत्नी बरेलीचे रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेनं आधी तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना खोटी माहिती सांगून चकवा देण्याचा प्रयत्न केला. पण तपासादरम्यान पोलिसांना जेव्हा संशय आला तेव्हा पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी घटनेमागचं सत्य समोर आलं. पोलिसांनी दावा केला की आरोपी महिलेनं म्हटलं तिचा पती तिला शारीरिकदृष्ट्या तृप्त करत नव्हता, त्यामुळे तिने त्याची हत्या केली. फरजाना असं आरोपी महिलेचं नाव असल्याचं म्हटलं जातंय. महिला पतीला घेऊन रुग्णालयात पोहोचली. 20 जुलैच्या सायंकाळी जवळपास 4:15 दिल्लीतील निहाल विहार पोलीस ठाण्यात रुग्णालयातून फोन आला. एक महिला तिच्या पतीसोबत आली आहे. त्यांच्या शरीरावर चाकूनं हल्ला करण्यात आला आहे. पतीची मृत्यू झाला आहे, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एका टीम तातडीनं रुग्णालयात पोहोचली. तेव्हा महिलेनं पोलिसांना सांगितलं की पतीने स्वतःला चाकू मारून आत्महत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे सत्य आलं समोर. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांना समजलं की जे चाकूचे निशाण होते ते स्वतः मारून येऊ शकत नाहीत. ज्या प्रकारे चाकूचे निशाण होते यावरून स्पष्ट होतं की तरुणाला चाकूने मारण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिसांनी शाहिदच्या पत्नीला रिमांडवर घेतलं आणि तिचा मोबाईल तपासला. तेव्हा सत्य समोर आलं. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.